नमस्कार, मी मेघना. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत गावरान चवीची छान अशी चवळीची रस्सा भाजी. तर ही रस्सा भाजी बनवण्यासाठी खूप छान अशा टिप्स दिलेल्या आहेत. ही चवळी एकीकडे आणि रस्सा एकीकडे असं अजिबात होत नाही. तर आपल्याला भाजीला काही नसेल ना, तर मग चवळी, मटकी, मूग वगैरे असं आठवत असतं. तर माझं तसंच काही झालं, भाजीला काही नव्हतं. मग मी 2 तासासाठी चवळी भिजत घातलेली होती आणि मी ते शिजवून घेतलेले आहे. शिजवून नाही घेतली ना, फक्त भिजवलेली चवळी असेल ते पण फोडणीला देऊन तुम्ही छान अशी भाजी होते. पण जर तुम्हाला टाईम वगैरे नसेल ना, तर मग शिजवून घेतली तरी चालते. इथे मी थोडीशी मसाले घेतलेले आहेत, जसे की जिरे, धने, कांदा, टोमॅटो, कोथिंबिरीचे देठ, आलं, लसूण, खोबरं ओलं किंवा सुकं कोणतेही वापरू शकता आणि स्प्रेड करण्यासाठी थोडीशी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. आता इथे आपण फोडणीसाठी कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही जिरे, धने असे छान असे भाजून घेऊ शकता. तर इथे मी धने, जिरे भाजून घेत आहे. हे जर घातलं ना त्यामध्ये, तर मग गरम मसाला वगैरे घालायची जास्त गरज नाही लागत. याच्यामुळेच त्यामध्ये छान टेस्ट येते. इथे जिरे, धने छान असे भाजून घेते मी आणि ते असे सेपरेट भाजून घेतले ना, की मग छान त्याची पेस्ट तयार होते. आता हे भाजलेले आहेत ते काढून घेतले आणि मग यामध्ये बाकीचे मसाले जसे की कांदा, खोबरं आणि जे लसूण वगैरे आहे ते छान असं भाजून घ्यायचं. यामध्ये थोडंसं तेल टाकून कांदा परतून घ्यायचा. मग लसूण, आलं आणि टोमॅटो आहे ते पण ॲड करून छान असा कच्चापणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं. हे छान असं ब्राऊन कलरला भाजून झालं की हे काढून घ्यायचं आणि थंड झालं की मग मिक्सरमध्ये आपल्याला त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. हे थंड झाल्यावर आपण मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊया. याची मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतली की मग इकडे आपण त्याची फोडणीची तयारी करूया. तर त्यासाठी मी ते कढई गरम झालेली आहे आणि त्यामध्येच मी थोडं तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरे, मोहरी तडतडली की मग हा सगळा मसाला त्यामध्ये ॲड करून छान असा परतून घ्यायचा. तर ही स्टेप खूप महत्त्वाची असते, कारण की इथे मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजला ना की कोणत्याही ग्रेव्हीला खूप छान टेस्ट येते. तर इथे अजिबात गडबड घाई करायची नाही. इथे छान मसाला भाजून घ्यायचा. नंतर त्यामध्ये आपले जे घरगुती मसाले आहेत ते ॲड करायचे. तर इथे मी हळद आणि कांदा लसूण मसाला असतो साठवणीचा, तोच यामध्ये घातलेला आहे. आपल्या क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त मसाला घालू शकता. नंतर हे पण हळद आणि लाल तिखट वगैरे मीठ असं छान परतून घ्यायचं आणि त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. नंतर थोडंसं तेल सुटलं की मग आपण जी चवळी शिजवलेली आहे तर ती पाण्यासहित त्यामध्ये ॲड करायची. तुम्हाला जशी ग्रेव्ही आणि दाटसर हवी आहे तसं त्यामध्ये तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. नंतर छान असं 5 ते 7 मिनटं कमी गॅसवर छान उकळून घ्यायची, म्हणजे सगळे मसाले, चवळी वगैरे छान टेस्ट उतरली जाते आणि वरून कोथिंबीर छान अशी स्प्रेड करायची. तर अशा पद्धतीने आपली छान अशी चवळीची रस्सा भाजी तयार होते. तर ही चवीला खूप छान लागते. आणि कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.